तुमचं आयुष्य कसं असेल हे ठरतं तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या विचारसरणीवर. सकारात्मक विचार म्हणजे फक्त सगळं छान होईल म्हणणं नाही, तर प्रत्येक परिस्थितीकडे उत्साह, धैर्य आणि संधीच्या नजरेतून पाहण्याची शक्ती म्हणजेच सकारात्मक विचार. नमस्कार, मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमधून आपण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह असेल तर आपण यश नक्की मिळवू याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. सकारात्मक विचार म्हणजे नेहमी हसत राहणं नाही, ते म्हणजे संकटातही मार्ग शोधण्याची वृत्ती. आपल्या दृष्टिकोनातूनच आपण जग पाहतो. तुम्ही दिवा पाहता की अंधार? तुम्ही संधी पाहता की अडथळे? हीच खरी परीक्षा असते तुमच्या विचारसरणीची. थॉमस एडिसन हजारो वेळा अपयशी झाला, पण त्याने विचार केला, मी अपयशी झालो नाही, मी फक्त 1000 मार्ग शोधले जे काम करत नाही. आणि त्याचा हाच दृष्टिकोन त्यांना यशापर्यंत घेऊन गेला. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे मेंदूला एक विष दिल्यासारखं होतं. हे शक्य नाही, माझं नशीब वाईट आहे, मी कधीच जिंकू शकत नाही, हे विचारच आपल्याला मागे खेचतात. अशा विचारांनी आपण स्वतःलाच हरवतो. एकदा मनात शंका आली की आपला आत्मविश्वास गळतो. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीकडे एक वेगळी चमक असते. त्यांना अडचणींचा सामना करताना भीती वाटत नाही, उलट त्या अडचणी त्यांचा आत्मविश्वास वाढवत राहतात. त्यांना अडचणींचा सामना करताना भीती वाटत नाही, उलट त्या अडचणीच त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. सकारात्मक विचार केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, तणाव कमी होतो, नातेसंबंध सुदृढ राहतात आणि यशाच्या संधी ज्या आहेत त्या वाढतात. आता आपण पाहूया की सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करायचा. सकारात्मक दृष्टिकोन हा जन्मजात नसतो, तो घडवावा लागतो आणि त्यासाठी सोपे 5 मार्ग आपण पाहणार आहोत. तर पहिला मार्ग आहे दैनिक सकारात्मक विचार लिहा. ही एक अशी सवय आहे जी तुमच्या मनाचं रूपांतर करू शकते. दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी 3 चांगल्या गोष्टी लिहा, ज्या तुम्हाला आनंद देतात, प्रेरणा देतात किंवा तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ आहात. हे विचार तुमचं लक्ष अडचणींवरून संधीकडे वळवतात. आणि असाच अडचणींमध्ये संधी शोधा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो नक्की पहा. सकारात्मक नोंदी मनाला शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि ऊर्जावान बनवतात. लहान गोष्टींमधला आनंद शोधण्याची सवय ही मोठ्या यशाची बीज असते. दिवसागणिक तुम्ही एक आनंदी, संतुलित आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडू लागता. दुसरी सवय म्हणजे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. कारण अशा लोकांचे विचार, विश्व, बोलणं आणि कृती तुम्हाला उभारी देतात. ते अडचणीतही मार्ग शोधतात आणि इतरांना प्रेरणा देतात. त्यांच्यासोबत असताना तुमचं मनही सकारात्मक विचारांकडे झुकू लागतं. तुम्ही ज्या वातावरणात राहतात तेच तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं. म्हणूनच नेहमी अशा लोकांच्या जवळ राहा जे तुम्हाला पुढे जाण्यास, शिकायला आणि वाढायला मदत करतात. तिसरी सवय म्हणजे प्रॉब्लेमऐवजी सोल्युशनवर फोकस करा. कारण समस्या कुणालाही चुकत नाहीत, पण त्यावरचा दृष्टिकोन आपलं भविष्य ठरवतो. अडचणीत अडकून न राहता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं ही यशस्वी लोकांची खासियत आहे. जेव्हा आपण सोल्युशनवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदू अधिक क्रियाशील, सकारात्मक आणि शांत राहतो. चौथी सवय म्हणजे दुसऱ्यांचं कौतुक करा. तुमचं मनही हलकं होतं. कौतुक ही अशी जादू आहे जी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणते आणि तुमच्या मनात समाधान. जेव्हा आपण कोणाचं खरोखर मनापासून कौतुक करतो तेव्हा आपल्यातला अहंकार कमी होतो आणि आपुलकी वाढते. त्यामुळे नाती घट्ट होतात. तुमचं व्यक्तिमत्व इतरांमध्ये आदर निर्माण करतं. इतरांमधील चांगुलपणा ओळखणं ही सकारात्मकतेचीच खूण आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहता तेव्हा तुमच्या आयुष्यातही अधिक चांगलं दिसायला लागतं. 5वी सवय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही खूप काही करू शकता. तुमच्या यशाची खरी सुरुवात
तुमच्या स्वतःवरील विश्वासातूनच होते. जर तुम्हाला स्वतःवरच शंका असेल तर जग तुम्हाला कधीच गंभीरपणे घेणार नाही. आत्मविश्वास म्हणजे केवळ आत्मप्रशंसा नाही, तर स्वतःच्या क्षमतांवर असलेला शाश्वत विश्वास. याच विश्वासामुळे सामान्य लोक असामान्य गोष्टी साध्य करतात. अडचणी येतील, चुका होतील, पण स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्ही त्या पार करू शकता. प्रत्येक यशाची पायरी म्हणजे मी करू शकतो. तुमचं आयुष्य हे आरशासारखं आहे. तुम्ही जसं पाहता तसं ते दिसतं. तुम्ही जर संधी शोधली तर मार्ग सापडेल. तुम्ही जर आशा ठेवली तर चमत्कार घडतील. तेव्हा आजपासूनच नक्की ठरवा, मी माझ्या प्रत्येक अडचणीतून शिकणार आहे. मी माझा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणार आहे. मी माझं आयुष्य उजळवणार आहे. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यशस्वी व्हा, उजळा आणि इतरांनाही प्रकाश द्या. धन्यवाद.